रामदास कदम जे म्हणाले आहेत की 2 दिवस पार्थिव मातोश्रीत होतं आणि दुसरा हाताचे ठसे घेतले गेले, तर हे नेमकं काय प्रकरण आहे? असं काही घडलं आहे का? 100% खोट आहे. मला एक गोष्ट सांगा की बाळासाहेबांना भेटायला असंख्य गर्दी होती. बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती. तुम्ही सगळे प्रेसवाले आहात. कुठलीही बॉडी 2 दिवस अशी ठेवता येते का? कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? या रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे. त्याला जे काय कोणी सांगितलंय ना, त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता, कुठलाही मृतदेह 2 दिवस शवागाराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? कुठलीही इंजेक्शन्स दिली, काही जरी केलं, आणि कुठल्या मुंबईतल्या डॉक्टर्सची अशी हिंमत आहे? तिथे तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक होतं. डॉक्टर स्वतःच्या कुठल्याही मेडिसिनल प्रॅक्टिशन जे आहेत मोठे, ते असं चुकीचं करतील? ते अशी बॉडी ठेवू शकतात 2 दिवस? आणि त्यामुळे हे खोटे आरोप आहेत.